कोणाला ड्रॉइंग काढायला आवडते मला कळायला पाहिजे. हम्म. ठीक आहे, तर कोणाला सांगितलं तुम्ही रीड करायला? गीतेशला. तर स्क्रीन सगळ्यांना दिसते का आणि माझा आवाज येतो का हे चेक करा आणि यस टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. आपण स्टार्ट करूया. ओके, चला. When we multiply digit in the unit place of the multiplicand and multiplier, the same digit repeats in the product of unit place. कोणाकोणाला कळाला हा क्वेश्चन, हे पॉइंट? आता बघा, when we multiply digits in the unit place of the multiplicand and multiplier, the same digit repeats in the product of unit place. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, म्हणजे आता बघा इथे एक तुम्हाला हे दिलंय, काय म्हणतात त्याला, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, तर इथे काय म्हणतंय, जर तुम्ही कोणत्याही डिजिटला जेव्हा मल्टिप्लाय करता युनिट प्लेसच्या, ओके, मग ते मल्टिप्लिकांड असू द्या किंवा मल्टिप्लायर, क्लिअर आहे? सेम डिजिटला तुम्ही जर सेम डिजिटने सेम डिजिटला तुम्ही मल्टिप्लाय करताय, तर ते काय होणार आहे, रिपीट इन द प्रोडक्ट ऑफ युनिट प्लेस. म्हणजे जेव्हा जर तुम्ही एखाद्या डिजिटला युनिट प्लेसने मल्टिप्लाय करताय किंवा मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकांड असू द्या किंवा मल्टिप्लायर असू द्या, तर त्या सेम डिजिटने तुम्ही युनिट प्लेसला काय करताय, मल्टिप्लाय करताय, तर तुमचं जे प्रोडक्ट मध्ये जे येणार आहे, तर युनिट प्लेसला ते सेम डिजिटच तुमचं युनिट प्लेसला येणार आहे प्रोडक्ट मध्ये. कळालं सगळ्यांना? आता बघा, ओके थांबा मी एकाला विचार, पार्थ अनम्यूट करायचं बाळा. पार्थ. मैम। हाँ हाँ मैम। कळाले बाळा? मैम आवाज। आवाज येत नाही माझा क्लिअर? मैम। हम्म. हेलो। आवाज येतोय बाळा माझा? ब्लर होतोय आवाज, थांबतोय आवाज. ओके, मी एकदा चेक करते. हा, काय ऐकू येत कोणाकोणाला नाही? माझा आवाज येतोय सांगा बरं. क्लिअर आवाज येत नसेल तर सांगायचं. आवाज येतोय का माझा? ओके, सिद्धीचा आवाज माझा आवाज येतोय का क्लिअर? सगळ्यांनी सांगा. ओके, येस म्हणून तर येतोय. प्रज्वल अनम्यूट करायचंय बाळा, काय बोलायचं तुला? प्रज्वल. मॅम मला काय नव्हतं बोलायचं. तू आता काय तर चॅट बॉक्स मध्ये टाकला ना. जे तुम्ही बोललेत ना, कुणा कुणा आवाज येते, मग भाषण मी टाकलेलं. अच्छा अच्छा, सगळ्यांना माझा आवाज तर क्लिअर येतोय ना आता? पार्थ एकदा चेक कर बाळा, आवाज येतोय का माझा? पार्थ. रणवीर आवाज येत नाहीये का बाळा माझा? रणवीर यस मॅम। आवाज येतोय का माझा? हॅलो आवाज येतोय का मॅम, माझा? आता यायला लागलाय. ओके, यस पॉइंट समजलाय? यस काय समजलं तुला सांग. मॅम, तुम्ही म्हणला ना आन्सर जे येईल ना हा आता 100
386. ते आन्सर आलंय का आता वर? दोन हा. मल्टिप्लिकेशन 2 डिजिट ते असले ना तर खाली 0 द्यायचा. दुसऱ्या ह्याला आन्सर आलं की. हा. 0 द्यायचा. आणि वरच हॅलो मॅम. बोल बाळा बोल. माझा आवाज एकदा क्लिअर येतो का मला सांगा, म्हणजे मला समजून सांगता येईल. मला कळत नाहीये आवाज येतोय का नाही माझा. सगळ्यांना आवाज येतोय? आता येतोय का रणवीर बाळा माझा सेम आवाज, म्हणजे क्लिअर? रणवीर अनम्यूट केलं होतं ना. हॅलो. हॅलो मॅम. हा, आवाज हा येतोय माझा मॅम. क्लिअर? सगळ्यांना आवाज येतोय का क्लिअर हा माझा? मॅम एकदा यायला चेक लागलाय. करा. ओके. येस हो मॅम मॅम, येतोय. आता यायला लागला. हम्म. तर तुम्ही 5th क्वेश्चन समजत होते ना, तेव्हापासून नुसता ब्रेक होत होता. मी कितीतरी वेळा लीव करून बघितलं तरी होत नव्हता. ओके चला. ओके, ज्यांना समजलं नाही मी समजावून सांगते. ओके, एवढे मेसेज करू नका बाळांनो. तर बघा आता, जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो दोन्ही संख्यांचे, बरोबर, गुणाकार म्हणजे जेव्हा मल्टिप्लिकांड असतं आणि मल्टिप्लायर, ओके, त्या गुणाकार किंवा म्हणजे जेव्हा आपण त्या संख्येला गुणाकार करतो किंवा मल्टिप्लिकांडने मल्टिप्लायरला मल्टिप्लाय केलं जातं, ओके, विथ द सेम डिजिट, ओके, म्हणजे युनिट प्लेसने. युनिट प्लेसने जेव्हा मल्टिप्लिकांड किंवा मल्टिप्लायरला मल्टिप्लाय केलं जातं, तर तेव्हा काय होतं, तेच पुन्हा म्हणजे प्लेसला, त्याच युनिट प्लेसला काय होतं, तेच रिपीट हे येतात, नंबर येतात. क्लिअर आहे सगळ्यांना आता? कधी कधी काय होतं, तेच अंक तिथं रिपीट होतात किंवा तेच नंबर तिथे रिपीट होतात. कोणाकोणाला समजलंय आता? कोणाकोणाला समजलंय? ओके. एक दोघं जणांचाच मला रिप्लाय येतोय, अर्चित आणि रेया. बाकीच्यांना समजलं नाही का बाळांनो? समजलं नसेल तर नो तरी टाईप करा, मला कळेल ना बाळांनो. रेया, काय समजलं बाळा? मॅम क्वेश्चन नंबर 5 मध्ये का? हा. When we multiply digit in the unit place, जेव्हा आपण जो युनिट प्लेसचा जो आपण नंबर असतो, डिजिट असतो, तर जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो, of the multiplicand and multiplier the same digit repeats. मग तो जो नंबर असतो तो आपल्याला सेमच भेटतो, मल्टिप्लिकंडला सुद्धा आणि मल्टिप्लायरला सुद्धा. आणि सेम डिजिट रिपीट्स ॲट द प्रोडक्ट ऑफ युनिट प्लेस. तो सेम डिजिट असतो, तो जो प्रोडक्ट असतो आपला, म्हणजे मल्टिप्लिकेशन हे असतं, तर त्यालाच तो परत रिपीट्स होतो. जसं की आपण घेतलं 342 into 24, तर आपलं उत्तर काय येतं? 1368. तर प्लस आपण काय केलं, 6840, मग आपलं उत्तर काय आलं? 88208. म्हणजे इथे जसं विचारलंय की जो आपल्या खाली येतो, म्हणजे कुठचा, आता आपण हा जो उत्तर आलेला आहे पहिलं
4 हम्म. इंटू 2 4 इंटू 4 आणि 4 इंटू 3 केल्यावरती उत्तर आलेलं आहे 1368. मग नंतर आपण 2 चं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे सगळ्यांबरोबर. म्हणजे आपलं उत्तर आलं 8208. मग तेच जे पहिलं आपण 4 ने जे मल्टिप्लाय केलेले जे उत्तर युनिट प्लेसला जो अंक होता 8, मग तोच तो जो आपला आन्सर आलेला आहे त्या दोघांना आपण मल्टिप्लाय करून आणि त्या दोघांचं ऍडिशन करून, तर तोच जो 8 हा युनिट प्लेसला होता, तर तोच 8 आता युनिट उत्तर प्लेसला मध्ये आलेला युनिट आहे. प्लेसला आहे. तर तो काय येतो? आले लक्षात कोणाच्या? हो मॅम, कारण की आपण जेव्हा दुसरा 2 डिजिट नंबरने खालचा जो हे असतो आता बघा, मल्टीप्लायर असतो तो त्याच्या इथे मल्टिप्लाय करताना पहिला 0 देऊन मग पुढचं करायचं असतं. आणि जेव्हा आपण तो 8 प्लस 0 करतो तेव्हा आपल्या कुठच्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केला की जो जो नंबर विचारला असेल तोच खाली येतो. आता बघा, हे जरी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं असेल, कोणाकोणाचं एक्झाम्पल कडे लक्ष असेल, तर कोणाकोणाचं डाऊट क्लिअर होणार नाही. ज्यांना ज्यांना समजलं नाही त्यांना मी आणखी क्लिअर करते. जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता कोणाला युनिट प्लेसच्या डिजिटला, ओके, तर तेव्हा काय येतं, तुमचं काहीतरी तुमचं आन्सर येतं 8च्या जागी 6 असेल असं समजत आपण. ओके, जरी ते 6 आलं आणि तुम्हाला इकडे मल्टिप्लाय मध्ये जरी 2 किंवा त्याच्या आणखी जरी डिजिट असतील किंवा सेम ही डिजिट असेल, तरीही युनिट प्लेसला जो अंक आलेला आहे किंवा जो नंबर आलेला आहे तोच तुमच्या प्रोडक्ट मध्ये आन्सर मध्ये येणार आहे युनिट प्लेसला. म्हणजे आता तिथे 8 आहे तर युनिट प्लेसला 8च येणार, जर तिथे 6 असेल तर युनिट प्लेसला 6च येणार. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. देअर इज ओनली 1 डिजिट, इथे दिसतंय का सगळ्यांना? तिथे लिहिले बघा, देअर इज ओनली 1 डिजिट, फक्त 1 डिजिट. जो युनिट प्लेसचा जो डिजिट म्हणजे नंबर आहे तो ऍज इट इज तसाच तिथे येणार आहे. आता समजलंय का सगळ्यांना? येस मॅम. सिद्धी कुठे गेली? सिद्धीला आणखी समजलं नाही म्हणजे. हा, सिद्धी बाळा सांग काय झालंय? मॅम मला समजलं, पण आपण आता जर 0च्या हा. जागी प्लस पण घेऊ शकतो ना? नाही बाळा, आपला रूल तसा नाहीये. 0च्या जागी आपण 0च ठेवू शकतो. तुमच्या बुक मध्ये दिलंय का तसं काही? नाही. नाही ना. हा, मग तिथं म्हणजे जसं पहिलेपासून जर बघते मी तर तिथं 0च आहे, आपण 0च प्लेस करायचा. ओके, कारण तिथे ऍडिशन होत असते. हो आता समजलंय का सगळ्यांना? क्लिअर आहे का सगळ्यांना हा पॉइंट? हो येस मॅम. ओके. येस मॅम, आणि समजलं. ओके, मॅम मी वाचू याच्या नंतरच? 1 मिनिट हा बाळा. पार्थ, काय प्रॉब्लेम आहे? मॅम मग आपली आता 6840 आहे. मग त्याच्या खाली तो संख्या येईल त्याच्यामध्ये 2 झिरो येतील का? हो बरोबर. कारण आता बघा, ते फर्स्ट स्टेप आहे ती युनिटची आहे. सेकंड स्टेप काय असते ते आपण काय करतो, टेन्स तिथे कन्सिडर करत असतो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर जर आपली थर्ड स्टेप आली तर आपण तिथे 100 कन्सिडर करतो, त्यामुळे तिथे 3 झिरो येतील. मॅम आवाज येईना. आवाज येत नाहीये? हो. आवाज येतोय का माझा? कोणाकोणाला आवाज येत नाहीये? मॅम मला येतोय. मला पार्थ, पण थोडा येतोय. मॅम क्लिअर पार्थ, थोडा येतोय. इंटरनेट इश्यू आहे का बघ बरं पार्थ, कारण मग अशी तुलाच आवाज जास्त येत नव्हता माझा. मला आता येतोय मॅम. ओके, चला. तर हे समजलंय. जर आता इथे टेन्स आहे म्हणून इथे एक 1 झिरो दिलाय, बरोबर. त्याच्या खाली जर 100 आलं तर तिथे 2 झिरो येतील. त्याच्या खाली 1000 आलं तर तिथे 3 झिरो येतील. ओके, हे क्लिअर करा. हो मॅम मी याच्या नंतरच रीड करू? नाव काय? नाव काय बाळा तुझं? सिद्धी. हा, सिद्धी कर बाळा, करू? रीड कर. Ma'am, if हम्म. two multiplication factors are given, हम्म. use the following for formula to find the third factor. Point 1, multiplication is equal to multiply by into multiple.
second, multiple is equal to multiplication divide multiplicand. Multiplied is equal to multiplication divide multiplier. Example, 25 multiplied by 5, answer product will be 125. The 25 is multiplicand and 5 is multiplied. आता बघा इथे काय म्हणतोय, तुम्हाला इथे 3 रूल दिलेले आहेत आणि सोपेच आहेत, त्याला काही जास्त लोड घ्यायची गरज नाहीये. ओके. आणि इमेजेस तुम्ही सेंड करू नका, हा शेअर करू नका, नाहीतर मी चॅट सगळ्यांचाच डिसेबल करेल. मग कोणाला डाऊट असतील तरी मला काही फरक पडणार नाही. ओके. असे जर तुम्ही इमेजेस वगैरे जर सेंड करत राहिला, मग तुमच्या क्लासमध्ये लक्ष आहे की इमेज अपलोड करण्यामध्ये, चॅट बॉक्स मध्ये लिहिण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्येही तुम्ही हे करू शकता. क्लासमध्येच तुम्हाला करायची गरज नाहीये येण्याची. ओके. मी असं समजेल की तुमचं लक्ष क्लासमध्ये नसून तुम्हाला चॅटबॉक्स हवाय. क्लिअर आहे सगळ्यांना? थोडा राग येईल सगळ्यांना, पण हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ओके. कारण तुमच्यामुळे बाकीच्यांचा डिस्टर्बन्स होतो. आता बघा, इफ 2 मल्टिप्लिकेशन फॅक्टर्स आर गिवन. 2 मल्टिप्लिकेशनचे फॅक्टर कोणते आहेत? मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर. क्लिअर आहे? यूज द फॉलोइंग फॉर्म्युला टू फाइंड द थर्ड फॅक्टर. आता बघा, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू मल्टिप्लिकंट इंटू मल्टिप्लायर. जर मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करतो? मल्टिप्लिकंट इंटू मल्टिप्लायर. ओके. जर आता मल्टिप्लायर आपल्याला पाहिजे तर आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय मल्टिप्लिकंट. कळतंय? आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय हा. नंतर नाही समजलं असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला लक्ष सगळ्यांचं इथं पाहिजे. आणि चॅट बॉक्स मध्ये कोणीही टाईप करायचं नाही. जोपर्यंत मी काही तुम्हाला आन्सर वगैरे करायला सांगत नाही, कोणीही टाईप करायचं नाही. डाऊट असू द्या, कुणाला रीड करायचं असू द्या. क्लिअर आहे? आता बघा, जर आपण इथे 25 घेतलं, 25 हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? आपलं व्हॅल्यू आलेली असणार आहे. ओके. इज इक्वल टू, आता मल्टिप्लिकंट काय येईल इथे? 5. 5 इंटू 5 आपण जर घेतलं समजा, हा मी एक तुम्हाला एक एक्झाम्पल देते. वन मिनिट हा. आता बघा इथे 5 इंटू 5 into 5 is equal to मल्टिप्लाय करते मी इथे. ओके. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष पाहिजे सगळ्यांचं. मल्टिप्लाय 5 तर आन्सर हे येईल. म्हणजे जर आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपल्याकडे काय पाहिजे? मल्टिप्लिकंट इंटू मल्टिप्लायर करायचंय. बरोबर? मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके. त्याच्यानंतर बघा, आता इथे काय दिलंय? मल्टिप्लायर. आपला मल्टिप्लायर काय आहे? 5. 25. आपण काय करूया Multiply तिथे? वन मिनिट हा, मी तुम्हाला जरा दुसरं एक्झाम्पल देते, तुम्हाला जरा कन्फ्युजन होईल. आता हे सोडून द्या हा. थांबा एक मिनिट. आता जर आपण इथे घेतलं 30 इज इक्वल टू 10 is equal इंटू 3. क्लिअर आहे? ओके. तर आता आपल्या इथे काय? मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण करणारच आहोत दोन संख्यांचं. आता समजा आपण मल्टिप्लिकंट हा 10 घेतला आणि मल्टिप्लायर हा 3 ठेवला, तर आपलं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येईल? 30. आता सेकंड रूल मध्ये बघा, सेकंड रूल मध्ये मल्टिप्लायर काय आपला? कोण सांगेल मला मल्टिप्लायर काय? वन मिनिट हा. विशान अनम्यूट करायचं बाळा. multiply 30 and तर बघा, रेश्मा आता आपलं मल्टिप्लायर काय येणार आहे? 3 येणार आहे. ओके. तर आपण इथं 3 पुट केला इज इक्वल टू, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये आपलं काय आलंय? 30 डिवायडेड बाय 10. आन्सर आला? कळाला रूल हा? सेकंड रूल कळाला? म्हणजे आपण जर 30 ला डिवाइड बाय
10 केलं म्हणजे मल्टिप्लिकँडला जर डिवाइड केलं तर आपला आन्सर काय येणार आहे 3. बरोबर आलं आन्सर आपलं. त्याच्यानंतर बघा हो. थर्ड पॉईंट बघा. मॅम थर्ड पॉईंट मध्ये काय 25 म्हणते? मॅम 25 फायदा 125 आहे. 25 चं मी घेतलं नाहीये बाळा, मी इकडे दुसरे हे देते. ओके, दुसरे एक्झाम्पल देते. कोणाकोणाचं लक्ष आहे? आता इथे बघा थर्ड पॉईंट मल्टिप्लिकांड म्हटलं. मल्टिप्लिकांड आपलं काय आहे 10 आहे इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन किती आहे 30 डिवायडेड बाय 3. डिवायडेड बाय 3 आलं आन्सर आपलं. आता हे 3 पॉईंट हो. तुम्ही ह्या 3 स्टेप मध्ये मी दिलेले आहेत तुम्हाला. फर्स्ट स्टेपचा आन्सर फर्स्ट मध्ये आहे, सेकंड स्टेपचा आन्सर सेकंड मध्ये आहे आणि थर्डचं थर्ड मध्ये आहे. कोणाकोणाला कळालं चॅट बॉक्स मध्ये पटकन येस टाईप करायचं. समजलं मॅम मला. येस टाईप करायचं. येस मॅम. आणि बाकी सगळ्यांनी म्यूट करा आता. सगळ्यांनी म्यूट करायचं. रेया समजलं नाही का बाळा हे पॉइंट? मॅम मला हे समजलं पण ते मला एक नाही कळालं. काय कळालं नाही? मॅम तुम्ही जर 2 मिनिट आधीचा दाखवता का प्रिव्हियस पेज? बाळानं तिथलं तेव्हाच क्लिअर करायचं. असं जर तुम्ही सांगत गेला तर वेळ जाईल मॅम ना. मी नाही मॅम मी तुम्हाला डाऊट म्हणून टाकलं पण ते तुम्ही बोललेलात की चॅट हा मध्ये बघा काय इथे. टाकायचं नाही म्हणून मी टाकलेलं नाही. हा मॅम ते खाली काय लिहिलंय ते इफ द वर्ड ऑफ इज फाउंड कॅरी आउट मल्टिप्लिकेशन ते मला काही कळलेलं नाही ऑफचं. आता जर तिथे एखादा वर्ड प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामध्ये जर ऑफ दिला असेल, ऑफ हा वर्ड जर दिला असेल, ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशनचे ऑपरेशन करता तर तिथे तुम्हाला काय करायचंय कॅरी आउट द मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला करावं लागतं. हे त्यांना सांगायचं तिथे. म्हणजे कुठच्याही वर्ड प्रॉब्लेम मध्ये ऑफ असा शब्द आला मग कुठेही आपल्याला नाही, तिथे ते तर कुठेही येऊ शकतो बाळा, कुठेही येऊ शकतो. पण मी तुम्हाला पुढे सांगेल. आता इथे फक्त एवढंच दिलंय, तिथं एक्सप्लेनेशन नाही दिलंय. ओके, जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल ना तेव्हा कळून जाईल की ऑफ कशासाठी येतं. क्लिअर आहे? If the difference between the multiplicand and multiplier is 0, then the product is the square of any number. दिसतंय सगळ्यांना? अनम्यूट कोण आहे? अनम्यूट कोण आहे बाळांनो? आवाज येतोय कोणाचा तरी मला. मॅम मला कोण नाव काय बाळा तुझं? विशान. हा विशान बाळा, काय पॉइंट आपला हा? मॅम पढू? If the difference between the डिफरन्स multiplicand and multiplier is 0, then the product is the square of the any number. Example, multiplication is equal to 144. Therefore, multiplying आता बघा 12 इथे काय and म्हणतंय, if the difference between multiplicand and multiplier is 0, then the product is the square of any number. तर इथे काय म्हणतंय, जर मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर मध्ये जर झिरोचा डिफरन्स असेल, झिरो म्हणजे किती हो, सेम व्हॅल्यू असणार. क्लिअर आहे? असणार ना. काय म्हणलं तुझं नाव? विशान. विशान. जर Yes ma'am. मल्टिप्लिकँड, आता बघा मल्टिप्लिकँड जर आपण 10 घेतला, मल्टिप्लिकँड आपण काय घेतला 10 घेतला. ओके, हा, आणि त्याच्यानंतर मल्टिप्लायर पण आपण 10 घेतला. ओके,
तर याच्यामध्ये डिफरन्स काय राहतो? 0. म्हणजे त्यांनी काय म्हणते, इफ द डिफरन्स बिटवीन द मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर इज 0 देन द प्रोडक्ट इज द स्क्वेअर ऑफ एनी नंबर. म्हणजे एक थोडक्यात काय झालं, मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर मध्ये जर डिफरन्स 0 असेल तर 0 डिफरन्स असणारी व्हॅल्यू काय असते? सेम असते. क्लिअर आहे? तर जेव्हा मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर जर सेम असेल तर त्याच्यामधला डिफरन्स काय असणार आहे? 0 असणार आहे. तर जेव्हा त्यांचा डिफरन्स 0 असतो तर त्यांचं प्रोडक्ट म्हणजे त्यांचं जे आन्सर आहे ते काय येणार आहे? स्क्वेअर ऑफ एनी नंबर, स्क्वेअर येणार आहे. स्क्वेअर मध्ये आता बघा 10 आपलं मल्टिप्लिकँड आहे आणि मल्टिप्लायर पण आपलं 10 आहे. तर इज इक्वल टू केलं तर आपल्याला काय येईल आन्सर? 100. तर 100 हा त्याचा स्क्वेअर झाला. क्लिअर आहे सगळ्यांना? 15 मिनिट ना चार्ज मारा ना. क्लिअर आहे? यस टाईप करा. सगळ्यांना समजलंय का हा पॉइंट? समीक्षा वेअर? समीक्षा अनम्यूट करायचंय. बार का समीक्षा, समीक्षा, वेअर इज समीक्षा? समीक्षा अनम्यूट कर बाळा. आणि विशान म्यूट करायचं बाळा. यस मॅम. हम्म. आता बघा हे कोणाकोणाला समजलं नाही. इफ द डिफरन्स बिटवीन म्हणजे मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर जर सेम असेल तर त्याच्यामधला डिफरन्स काय होईल? 0 राहील ना. सगळ्यांनी लक्षात घ्या. आता मल्टिप्लिकँड मी जर 2 ठेवला, ओके, 2 ठेवला आणि मल्टिप्लायर ही 2 ठेवला तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय येतो? 0 येतो. तर 0 आला तर त्याचं काय होईल? मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते स्क्वेअर फॉर्म मध्येच त्याचा आन्सर येईल ना. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय का बाळांनो? यशोधन अनम्यूट करायचं. हा सांग, मी काय सांगितलं पॉइंट मध्ये? मी आता जे काय सांगितलं ते सांग. हे बघ, मल्टिप्लिकँड आपण काय ठेवलंय? 2 ठेवला. यशोधन, मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर जर आपण सेम ठेवलं तर त्याचा डिफरन्स काय होणार आहे? 0. कारण आपल्याला इथे काय म्हटलंय, जर त्या दोघांमधला डिफरन्स जर 0 असेल तर त्याचा आन्सर, त्याचा प्रोडक्ट काय येणार आहे? स्क्वेअर ऑफ एनी नंबर, स्क्वेअर येणार आहे. ओके. तर जेव्हा आपण डिफरन्स जर आपल्याला 0 पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर हे सेम ठेवावं लागेल. ओके. जर ते दोन्ही गोष्टी जर सेम ठेवल्या तर आपला डिफरन्स काय राहील? 0 राहील त्याच्यातला, त्या दोन्ही व्हॅल्यूज मधला. ओके. तर त्या दोन्ही व्हॅल्यूज मधला जर डिफरन्स 0 राहत असेल तर ते मल्टिप्लायर आणि मल्टिप्लिकँड हे सेम असणार आहे. मग त्याच्यामुळं त्याचा आन्सर काय येईल? स्क्वेअर फॉर्म मध्ये येईल. क्लिअर आहे सगळ्यांना? आता क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि क्लास आपला 8:30 पर्यंत आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, काल मी सांगितलं होतं सगळ्यांना. कनिष्का अनम्यूट कर बाळा. कनिष्का, ओके, कनिष्काचं काय जरा अर्चित अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. समजलं बाळा आताच? हो मॅम. हम्म.
आणि बघा आता आपला क्लास जो आहे तो 8:30 पर्यंत आहे. ओके, मी कालही क्लासमध्ये सांगितलं होतं 1-1.5 तासाचा आपला क्लास राहील. ओके, आता अर्चित बाळा, इव्हन पासून जे तुला पॉईंट दिसतोय, आता बघ इथेही तुम्हाला एक आन्सर दिलेला आहे. मल्टिप्लिकेशन काय केलंय 144. ओके, देअर फॉर मल्टिप्लायर अँड मल्टिप्लायकांड, इथे सॉरी चुकून इथं काय झालंय, मल्टिप्लायर अँड मल्टिप्लिकांड करायचं सोडून मल्टिप्लायर झालंय. ओके, तर ते जाऊ द्या. दॅट इज द क्लास ऑफ 12. 12 × 12 काय होतं 144, आणि 12 आणि 12 मध्ये काय होतं 0 डिफरन्स राहतो. ओके, क्लिअर आहे बाळा अर्चित, समजलंय पॉईंट? हो मॅम. हो. आता सेकंड पॉइंट वाचायचा. मी हा वाच बाळा. even if multiplicand and multiplier are replaced by each other, it does not make any difference in their product. बघा Example. आता आपण एक्झाम्पल बघतो इथं. जरी आपण मल्टिप्लिकंट काय ठेवलं 25 आणि मल्टिप्लायर आपलं काय आहे 5 आहे. ओके, तर त्याचं आन्सर काय येतं 125. ओके, आणि त्याच्यामध्येच काय केलंय त्यांनी की मल्टिप्लिकंट काय केलंय त्याच एक्झाम्पल मधलं घेतलंय. 5 मल्टिप्लिकंट ठेवलंय आणि 25 हे मल्टिप्लायर म्हणून ठेवलंय, तरी पण आन्सर काय येतं तेच येतं. त्यांना तेच म्हणायचंय, इव्हन इफ मल्टिप्लिकंट अँड मल्टिप्लाय आर रिप्लेस बाय इच अदर, म्हणजे एकमेकांना जर एक्सचेंज केलं तिथल्या तिथेच त्याच संख्यांना, तर त्याचा प्रोडक्ट काय येतो सेमच प्रोडक्ट. जे पहिल्याचं आन्सर आलेलं आहे तेच दुसऱ्याचंही आन्सर सेम येणार आहे. ओके, जरी मल्टिप्लायरच्या जागी मल्टिप्लिकांडला ठेवलं आणि मल्टिप्लिकांडच्या जागी मल्टिप्लायरला ठेवलं. क्लिअर आहे अर्चित? कळायला का सगळ्यांना? खूप साधे सोपे पॉइंट्स आहेत बाळांनो. ओके, निर्मितीचा काही डाऊट आहे? निर्मिती व्हिडिओ ऑन नाहीये का बाळा तुझा? ओके, निर्मिती अनम्यूट करायचं. मॅम मी एक आठवडा झाला क्लास जॉईन नाही केला. मला जरा ते बरं नव्हतं ना वाटत, आणि एक्झाम्स पण चालू होत्या. मग तुम्ही काय घेतलं होतं तेव्हा, आणि आजचं काय घेतलं? मी मेसेज ना आत्ता पाहिला, कारण की आपलं 8 वाजता असतं ना. मग मी आत्ता मेसेज पाहिला, पण आत्ता ते 7 वाजेपर्यंत होतं. मग आज आहे का, म्हणजे आधी काय घेतलं होतं तुम्ही? बाळा तुला नोटिफिकेशन नाही पडलं तुझ्या मोबाईल वरती की आज 7 ते 7:30 8:30 क्लास राहील म्हणून? नाही, मी पडलं नोटिफिकेशन, पण मी आत्ता पाहिलं. हा, मग प्रॉब्लेम बाळा हा म्हणजे आजची मिस्टेक तर तुझी झाली. ओके, आणि आठवडाभराचा जो आपला क्लास आहे त्याच्यामध्ये आपलं ऍडिशन झालंय, सबस्ट्रॅक्शन झालंय, त्याचे वर्ड प्रॉब्लेम झालेले आहेत, आणि आज आपण मल्टिप्लिकेशन स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे मिस, चालेल. आणि बाळा मॅम आज जर असा डाऊट असेल ना तर क्लास जेव्हा आपला संपत येतो ना तेव्हा तुम्ही हे विचारत जा, कारण काय होतं मध्येच वेळ जातो ना बाळा. किंवा मग चॅट बॉक्स मध्ये असं चालेल टाकायचं की मिस. मॅम मी एक वीक क्लासमध्ये नव्हते. ओके, तर मला सांगाल का तुम्ही की चॅप्टर काय काय झालेत? जर तू असं चॅट बॉक्स मध्ये टाकलं तर मी तुम्हाला क्लास घेत घेत सांगू शकते. क्लिअर आहे बाळांनो? चालेल मिस, चालेल, नो ओके, प्रॉब्लेम. हा, आजचं कळतंय तुला सिलेबस? येस. आजचं समजतंय बाळा? हो हो मिस, कळला. येस. ओके येस. ओके. मॅम रेकॉर्ड लेक्चर्स असेल का युट्यूब वर? जो तुझ्याकडे नंबर आहे ना त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून तू रेकॉर्ड लेक्चरचं बोल. ओके, कारण मी जे मेन आहेत ना त्यांच्याकडे मी रेकॉर्डिंग पाठवून दिलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत आता म्हणजे कधी येईल मला माहित नाही. ठीक आहे, तरीही तुमच्याकडे ठीक आहे लवकरात मिस, लवकर चालेल. रेकॉर्डिंग येऊन जातील. तुम्ही एकदा रिक्वेस्ट करून बघा. ठीक आहे बाळांनो? चालेल मिस. आता इथे काय म्हणते, हे पॉइंट कळाला तुला निर्मिती? हो मिस, कळाला. हा, म्हणजे किंवा मल्टिप्लायर किंवा मल्टिप्लिकेशनची जरी जागा आपण चेंज केली तरी आपलं उत्तर आहे तेच येणार आहे. ओके, आहे तेच येते. हा, येस. 5 ने 25 ला जरी मल्टिप्लाय केलं किंवा 25 ने तरी 5 ला केलं तरी 25 ने आन्सर 5 ला ऍज इट इज मल्टिप्लाय केलं आहे तरी तेच येणार आहे. आन्सर येतं. हा, क्लिअर आहे?
आपण पुढे जाऊयात. ओके. If any number is added up as many times as the number, the resulting number is the square number of that number. आता बघा, that is, if we add 25 times, the answer is 625. 625 is the square of 25. चा स्क्वेअर काय येतो? निर्मिती, येस मॅम. 25 चा स्क्वेअर काय येतो? 25 चा स्क्वेअर मॅम 25 चा स्क्वेअर 75. 25 चा स्क्वेअर नाही 75. खूप झालं. 25 चा स्क्वेअर 50 येतो. 50. 25 चा स्क्वेअर 50 येतो. रिअली? ओके. श्री गिडमिरे, अनम्यूट करायचे बाळा. व्हिडिओ पण ऑन ठेवायचा आहे. बोल बाळा. तुम्ही ते ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि वर्ड फॉर्म तुम्ही ते केव्हा घेतल्या? गेल्या वीक मध्ये. म्हणजे आता जे बुधवार, गुरुवार, शुक्रवार झाला ना, याच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन घेतलंय आणि त्याच्या गेल्या वीक मध्ये आपण ऍडिशन घेतलंय. मॅम माझ्या वेळेस तर नाही शिकवलं ऍडिशन सबट्रॅक्शन. ओ, माझ्या वेळेस नाही शिकवलं ऍडिशन सबट्रॅक्शन. तू कधीपासून जॉईन केलंय बाळा तू? ऑगस्ट. अरे मग बाळा, मी रोज क्लास घेते ना. तू क्लासमध्ये नव्हता का? या 2 वीक मध्ये नव्हता का क्लासमध्ये तू? होतो मॅम. अरे मग तू सगळ्या स्टुडंटनी सांगा काय काय झालं आपलं. ऍडिशन सबट्रॅक्शन झालं की नाही? येस ऑर नो? एव्हरीबडी, ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन सगळ्यांचं झालंय की नाही? बघ श्री बाळा, सगळ्यांचे आन्सर येस येतात बाळा. तू माझ्या क्लासमध्ये नव्हतास का तू? मला सांग, तुझं इंग्लिश मॅम मीडियम आहे की होतो. मराठी मीडियम आहे? मॅम इंग्लिश मीडियम. हा, मग मी घेतलं बाळा. मग तू दुसऱ्या कोणत्या क्लासला जॉईन झाला होतास का? कारण मीच क्लास घेते तुमचे. आणि सगळ्यांचे बघ, तुला चॅटबॉक्स मध्येही दिसत असेल सगळ्यांचे. तुझे पॅरेंट्स मॅम आहेत का तिथे? काय मॅम? पॅरेंट्स आहेत का तुझे कोण तिथे? हो. हॅलो. दे. हा मॅम. काल कोणी क्लास घेतलं होतं? काल पण मीच घेतलाय मॅडम क्लास. आपला मग 8 ते 9 सातवी जॉईन 8 ते 9 क्लास होता मॅडम आपला. आणि रोज 8 ते 9 राहतो आपला क्लास.